शोकांनी काय तुकाराम बाबाची भाषा पुढे वाद करत नाही. वाद करीत आहे नवे नव्हे तर दुसरी बाजू दाखवली देवाने. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म. देव म्हणतात शेवटच्या वेळेला मी पाहिलं पण माझं भजन करणारं मला दिसत नाही म्हणून भजन करणारी युक्ती नाही का योजना मी तयार केली का भांडवलाशिवाय व्यवहार होत नाही. होतो का भांडवलच पाहिजे ना म्हणून भांडवल तयार केला काय मनुष्य होणे आणि मनुष्य येऊनीच्या आधाराने काय काय होईल वार करता येईल. जीवनावर वार करता येईल. भगवान परमात्मा म्हणतात कुठेतरी वार झाल्याशिवाय महाराजांचा संबंध येत नाही. अशी किंवा आहे महाराजांचा संबंध येत नाही. मग अशी बाजू पाहिली तर त्यांचा आपला संबंध येत नाही असं देव म्हणतात. पण मला सांगा आता आपण संबंध सोडून आहोत का संबंधात आहोत कशात आहोत संबंधात आहोत. आपण आता संबंध सोडून आहोत का संबंधातच आहोत. आता आता पाहा हे थोपडत चाललंय संबंधात आहे म्हणून का नाही म्हणून नाही का संबंध आहे म्हणून का नाही म्हणून का नाही संबंध आहे ना आहे का नाही म्हणून चाललंय का नाही. मग देव म्हणतात संबंध सोडण्याकरता मी योजना केली. आता नेमकं हे खरं का ते करू आपण पाहायचं का वारकऱ्याने ही योजना आपल्या ताब्यात आणण्यासाठी आपली पैदा केलेली अवस्था आहे का ही देवाने केलेली पैदा अवस्था आहे. तुम्ही म्हणाल पहा आम्ही आमच्या पुढातून आलो तो भाग झालेला आहे भरम झालेला आहे. आपण आलोय कुठून आलो आपण येतो ना तुम्हाला आम्ही वैकुंठवासी आपण इथं आहोत ज्या कारणामुळे आपण एकत्र आलो ते कारण काय आहे. माझं बोर्ड लागलेला आहे बोर्ड लागलेला आहे काय आहे काय आहे गुप्त गोष्ट प्राप्त करण्याची अवस्था आहे. काय कोणी गुप्त गोष्ट पाहिली का आपण गुप्त गोष्ट नाही पण भांडं मांडलं होतं मला वाटतं आहे त्याच्यात काहीतरी पडेल म्हणून नाही प्रत्येकाने मागणी केलेली आहे. प्रत्येकाने आणून ठेवलंय त्याच्यात ते यावं त्याच्यात ते यावं. मला सांगा आपल्याला भूक लागली याच्यात भाकर भात यावं याच्यात भाकर भात यावं म्हणत राहावं तेव्हा येईल का कृत्य केल्यावर होईल कृत्य केल्यावर होईल. आता येईल कृतीत आणल्यावर त्याच्यात तो सार पडेल तो सार त्याच्यात पडावा असं वाटतं ना. मग कृत्य केल्यावर का बघ कृत्य केल्यावर मग काय कृत्य करावं लागेल काय करावं लागेल काय करावं लागेल. काल विषय तोच होता जीवनामध्ये काय करावं लागेल हे साराचा संबंध यावं आणि आजार निघून जावा याच्याकरता काय करावं लागेल सद्गुरू करावा. जन्माची येऊन मुखी हरिनाम घ्यावा मुखी हरिनाम घ्यावा हा एवढा संकेत आहे. आणि हे जर घडलं नाही तर कल्पांती साळ खायला मिळणार. त्या बिचाऱ्याने खाल्लं कोणी ज्यांनी खाल्लं त्याचं जर पाहिलं कौतुक त्याला काय म्हणतात चकोर. चकोर प्राणी आहे. चकोर म्हणजे जाणता विचार म्हणजे त्याला व्यासही म्हणायला हरकत नाही नाही त्या टायमाला देवीचे 10 दिवस होऊन गेले ना कोण कोणते होते बाबा हे सार खायला कोण कोणते होतं बाबा व्यास वशिष्ठ शुक्रकोंडली नाच जाती सोममेळी हासालाय हा सोममेळ हासालाय किती लोकांना माहिती आहे. मग तो कशाने मिळेल साधूच्या संगतीने सार मिळतो. जनाबाईला सार खायला मिळाला
नाही मिळाला तुकोबाला सार खायला मिळाला पुढे नामदेवला सार खायला मिळाला मिळाला का नाही सगळ्यांना सार खायला मिळाला आपल्याला सार खायला मिळाला पण ज्याला टाकला त्यालाच माहित आहे हे त्याला माहित आहे भाऊ बाबा सात 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 हरिपाठ म्हणून चालू आहे ना आपला हरिपाठ चालू आहे ना सार काय गोष्ट आहे सात सात हरिपाठ सारा सार विचार मग सार 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 विठोबा सार विठोबा नाम तुझे आपल्याला युक्ती सांगितली काय सांगितली सार 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 विठोबा नाम तुझे मग नाम सार आहे मग आता नाम घ्यावं का नाही घ्यावं आता आपलं रोज चालू आहे कशासाठी धावपळ चालू बाबा काही माया का कशासाठी धावपळ चालले आसार खायचं का सार खायचंय बोलायला माय बाप पाहू काय खायचं आपल्याला सार खायचं ना मग सार म्हणजे काय एक आहे नाम म्हणजे सार आणि ते नाम प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये त्या ताराचा उपभोग मिळायला पाहिजे नाम साराचे ही कोणी एक बुलली नारी विकिता बोरस घ्या म्हणे हरी देखिला डोळा बैठला म्हणी तो जीवदनी हा उच्चारी प्रस्तुत प्रसंगानुसार हा जो काही विचार करण्यासाठी आपण आलेलो आहोत तो विचार करण्यासाठी ज्यांच्या आधाराने विचार करायचा आहे ज्यांच्या आधाराने गवळण आहे ती गवळण म्हणजे तुकोबार आहे गवळण म्हणजे तुकोबार आहे गवळण झाली तेव्हा ही गवळण काय झाली तुमचं काय मत आहे मला माहित नाही ज्यांनी आधी गवळण होऊन घेतलं तेव्हा गवळण तयार झाली तुम्ही पाहिली का गवळण आता सगळ्या गवळणीच आहेत पण गवळणीचा अनुभव नसल्यामुळे आम्ही गवळणी नाही त्याचा भाग झालेला आहे कोणी एक बुलली नारी विकता बोळस घ्या म्हणे हरी तोची वदनी हा उच्चारी त्या गवळणी त्या काळात आजच्या आहेत का नाही माहित नाही पण आज असतील तर याही गवळणी काय करत होत्या त्या काय धंदा करत होत्या त्यांचा काय धंदा चालू होता गवळणीचा काय धंदा करत होत्या भाऊ गवळणी काय धंदा करत होत्या दही दूध गोकुळचा माल
विक्रीला कुठे जात होता काय म्हणत होत्या काय म्हणत होते गोरज विकायला चालल्या काय म्हणत होता हरी घ्या हरी घ्या हरी घ्या पटतंय तुम्हाला आपल्याला पटतंय का तुम्हाला पटतंय पटतंय का देऊन देऊन गेल्या ते म्हणतात काय सांगतात काय म्हणतात ऐकलं ना हरीला घ्या देखीला डोळा त्या डोळ्याने पाहिला त्याला आणि म्हणून तो घ्या बर म्हणजे येडावल्या होत्या येड्यात होत्या ना बोला ना येडावल्या होत्या का येड्या होत्या का गवळणी सातारी जेवढं जमत तेवढं करा कारण आता आपल्याला साथीची गरज आहे पण साथ जर योग्य असेल तर करा नसेल ना काही गरज नाही ती का तेव्हा का साथीच होते का दगडाचं टाळ नाही नाही नव्हते तुकोबाचे टायम त्या प्रकारे आपण कुठवर आलो त्या गवळ्याने डोक्यावर माठ जायचा पुढे गोकुळावर मथुऱ्याला चालल्या पण काय झालं रस्त्याने जाताना काय झालं काय कळलं त्यांना काय कळल्यामुळे बिघडल्या बिघडायला कारण काय प्रमाण आहे काय सांगितलेलं नाही धुडीवर धुडी गवळाने सात निघाल्या गवळ्याने बोरच म्हणून विचारल्या गोविंद घ्या काय ती गवळण दहीतून घ्यायचा विसरून न केली का कशामुळे का रस्त्याने कोण भेटला कोणामुळे बिघडली बाजूला चालले मग बोलायचं नाही ना नाही तर पुढे बोला ना काय काय गवळण म्हणते तुमची गवळण काय म्हणते मी तुमच्याकडे प्रश्न करतो तुम्ही मागत असेल काय म्हणली ती का बिघडली का नाही इकडे देखील डोळा बैठला म्हणे बिघडली मग हरी घ्या इकडे बिघडली म्हणजे गोविंद घ्या दामोदर घ्या तो हत्ती आता ना नाही का हत्ती मथुरेचे का दुनिया मगाने कानोबा आता त्यांना तो भारी झाला होता का तो आत शिरला होता आत शिरायचा विषय आहे ना भाऊ नाही आत शिरायचा विषय आत गेल्याशिवाय बाहेरचा फुटत नाही आणि बाहेरचा फुटल्याशिवाय आतमध्ये आनंद मिळत नाही आता तुम्ही कोणता फोडायचे मला माहित नाही पण आणि मग त्या गवळ्यांच्या वध झालं काय झालं त्या काय म्हणतात दुनिया मागाने कानोबा झालं भारी आणि गवळण गोर माना विसरली म्हणायचं विसरून गेली गवळण गोर म्हणू विसरली मग ते गोविंद पुढचं बोलायचंच नाही आधी ते पुढे मी जातो बिघडून मला बिघडा व्हायला बसवलं घडवायला नाही तुम्हाला साथ द्यायची म्हणजे घडवायला पाहिजे म्हणून पुढे नाही चालायचं मागे गवळण गोर म्हणून विसरली आता विसरली म्हणजे काय झालं तिला गोविंदाची चट लागली होती का देवाची आठवण चालू होती का म्हणून प्रत्येक जीवाने काय घेतलं पाहिजे तो साथ खाल्ला पाहिजे काय कोणता साथ हरिपाठातला हरिपाठ करतो ना हरिपाठामध्ये साथ आहे पण किती लोकांना करतो साथ विठोबा माझं नाम घेऊ नाम गाऊ नाम विठोबाला मग आणि दैवते पंढरी रायाचे आपलं दैव अनुकूल व्हावं का प्रतिकूल व्हावं प्रत्येक जीवाने आपल्याला विचारायचं आहे आपलं जर खरं पैशाला मिळवायचं असेल आनंदाची लहरी
प्रगट करायचे असेल, आपल्याला सुख मिळवायचं असेल काय करावं लागेल? नाम घ्यायचं, नाम गायचं, नाम देवाला व्हायचं. तुम्ही आता फुलांवर वाहता सकाळी, पण बाकीची वाहतूक करत करताय का? आणि रोज कोणत्या पर्यंत आलाय का? देवाला काय व्हायचंय, देवाला काय द्यायचंय, तेव्हा त्याची समजूत होईल आणि तो अनुकूल होऊन आपल्याला सामोरी यावं का नाही? आपल्याला कोणी वाटतं का नाही? आपल्याजवळ सामुग्री लय मोठी आहे, पण समोर आल्याशिवाय तिचा फायदा होत नाही. मग सामोरा सामोर कोणतरी पाहिजे ना. कोण आहे समोर? आपण येतो घेतो आणि निघून जातो. पण काय द्यायला पाहिजे? म्हणजे काय मिळत? काय द्यायला पाहिजे? काय द्यायला पाहिजे भाऊ? आपलं चित्त आणि मन द्यायला पाहिजे. बरोबर आहे. आणि चित्त मन जर त्याला दिलं तर काय होईल? तो अनुकूल होईल. आणि तो अनुकूल झाला तर तुमचा आमचा संघ सोडणार. संगतीने होतो पंगती त्याला. आणि ती गोष्ट जर पाहिलं तर त्या गवळणीचं तसं झालं. म्हणून त्या आता आपण त्याला म्हणतो ते बिघडल्या का घडल्या? नाही म्हणजे आपण इकडे यायचं आपल्याला. त्या बिघडल्या का घडल्या? घडल्या ना. मग त्या मतुल्याला काय म्हणत होत्या? नाही त्या काय म्हणत होत्या? त्या म्हणत होत्या या डोक्यात नाही राहिल्या. डोक्यात नाही राहिल्या. डोक्यात नाही राहिल्या का? पण ते म्हणे खरं का खोटं? खरं का खोटं? मग काय करा? आता माठ फोडावर फोडूनच पाहू. काय माठ फोडून पाहू? खरं खोटं निवडावं लागेल. आता या म्हणत्यात गोविंद घ्या, दामोदर घ्या. आम्हाला तरी वाटतंय का या दही दूध घेऊन आल्या, पण डोक्यात राहिले नाही म्हणून भात झाला का काय? आता त्याला वाटत होतं. पण त्या म्हणे नाही, आमच्या जे आहे त्या आम्हाला कळते. अनुभव आम्हाला आहे का त्यांना आहे? मग तुम्हाला जर तो अनुभव पाहिजे असेल तर माठ फोडून पहा. माठ फोडायला कुठे जावं लागेल? नाही म्हणजे तुमचा दिवस माठ फोडायला कुठे आहे? आज माठ फोडायचा दिवस आहे ना. माठ फोडल्याशिवाय काला 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 का नाही? मग माठ फोडायला पाहिजे. आणि मग त्याला सांगितलं माठ फोडून तपा. आणि त्या आल्या आणि फोडला तर तो उजबळला ते तोंडच मागून गेले. ते तर तोंड जायचं, ते त्याचं तोंड जायचं. तुम्ही पाहता तुम्ही पाहता ना तिथे तोंडाला तोंड लावते. हो त्या सुदाम्या तसं या गवळणीचं झालं होतं कधी. तसं या गवळणीनं झालं बात काय. आणि म्हणून त्या उतुपडतात असा भाव ज्या वेळेला होतो तेव्हा त्याला भक्ताची लक्षणं उपलब्ध झाली. असा संकेत आहे माझ्या साधू संतांचा अनुभव. आणि हा ज्याला येतो तोच उतुपडतो. कोणी उतुपडत उत्तमपणे बोलत आता होतं म्हणत होतं का नाही? सांडत होतं का नाही बाहेर? आता ते कोणतं सांडत होतं? आम्हाला कोणतं कळत नाही. ते उपाधी सांडायचं नका भाऊ. खरं सांडत आहे ते बा. उत्तम म्हणून येत आहे ते आतमध्ये थांबत नाही. इतकं भरलेलं आहे, इतकं भरतंय. पण पावर नामाची आहे, साराची आहे. सार आणि नाम एकच आहे. नामच सार आहे, सारच नाम आहे. म्हणून प्रत्येक ठिकाणी नाम सार हा मंत्र जप करायचा आहे. प्रत्येकाने जप करायचा आहे. जप करायचा आहे. आम्ही जप करतच नाही. आणि तो जप आहे तो या थोबाड बंद करून म्हणायचा आहे. आणि तेव्हा ही गोष्ट प्राप्त होती. देवाने त्या वेळेला गोकुळामध्ये केलं. काय लीला केल्या? ह्याच लीला केल्या. वेगळं काय केलं? अजून एक प्रमाण आहे. आदप आदपणे आदप व्हायला पाहिजे. आदप झाल्याशिवाय जगाचं परिवर्तन नाही. जग जनार्दन होऊ शकत नाही. आणि जग जनार्दन व्हावं असं वाटतात हे
मौज आहे. आता त्यांचे दिवस आहे. हा जीवनामध्ये सत्संग असला पाहिजे. आणि सत्संग म्हणजे सार खाण्याची अवस्था आहे. आज तो सार खाण्याचीच अवस्था आहे. काय सार आहे? काय सार आहे? हा काय सार आहे? किती गोड आहे, किती गोड आहे. विठ्ठला 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 किती गोड आहे तो. किती गोड गोड तुझे नाम माझ्या विठ्ठला, माझ्या विठ्ठला, माझ्या विठ्ठला रे. किती गोड गोड तुझे नाम. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. देवी माता देवी माता त्या गवळणी म्हणतात, त्या गवळणी म्हणतात, ज्यांना अनुभव आला त्या गवळणी म्हणतात तुझं रूपही गोड आहे आणि तुझं नामही गोड आहे. नामही गोड आहे, रूपही गोड आहे, दोन्ही बाजू तुझ्या गोड आहे. म्हणून आम्हाला तर चटका लागलेला आहे. जेव्हा जेव्हा ही गवळण म्हणते आता मी बोलून घेईल, कशाला? तुझ्या रूपाला नामाला बोलून घेईल. कोणी एक बोलली नाही, विकीचे गोरोस यामने आहे. आता हिला येऊन लागलेला आहे. कोणाला? आजच्या गवळणीला. आजच्या गवळणी तुम्ही पाहिली का नाही मला माहित नाही, पण आजच्या गवळणीला हे वेळ लागलेला आहे. काय वेळ लागला? काय वेळ लागले? हा काय वेळ लागलेला आहे? काय पाहिलं ते ना? रूपी गुंताले लोचना, गुंताले लोचना, रूपी गुंताले लोचना, रूपी गुंताले लोचना. आकर्षिती रावण आकर्षिती रावण डोळे तिथं त्या रूपामध्ये आणि गुंतले होते. हा आणि त्यामुळे चरणी स्थिराविले मन, त्याच्या चरणामध्ये मन स्थिरावून गेलो. ती मागं काय चाललं ते पाहतच नव्हती. काय झालं ते बोलून गेली होती. अशी तिची अवस्था झाली. आणि अशी अवस्था झाली. हरिणे माझे हरिणे पिता, हरिणे 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 माझे पिता, हरिणे माझे हरिणे पिता, भगवंताने ज्या लीला केल्या त्या लीलेच्या या गौरवणीचा अनुभव आहे. हा आता घराला मला जायला सुचत नाही, कळत नाही काय करू मी. हा त्याने माझं चित्त हरवून घेतलेलं आहे. मला काही कळत नाही काय जादू केली ती. आज मी ही साधनेला आणि ज्यांचं सद्गुरूचे संबंध आलंय आणि ते साधनेमध्ये ते तल्लीन होतात. हा आता लोक काय करू Thank you.
खराब होती सोप्याचा जीवनात वाईट मिळतो ना नाही काय करू बाई काय करू बाई तो मुरलीवाला आडवा आला तो मुरलीवाला काय नाही भाऊ तो मुरलीवाला आडवा आला काय नाही तो मुरलीवाला आडवा घाबरत काय मुरलीवाला तिला कळला त्यांना मुरली कळली ना मुरलीवाले म्हणा ना त्याला आणि तुझ्या मुरलीच्या हरी तुझ्या मुरलीच्या पायी रे काना तुझ्या मुरलीच्या पायी रे मला मोहिले मला मोहिले मला मोहिले मला मोहिले हरी तुझ्या मुरलीच्या पायी टाकले गवळण काय सांगते गवळण काय सांगते मी चालते रस्त्याने पण काय करते डोळ्यात कुंकू कंपाळी काजळ हळदीनं मळवट भरिले मन मोहिले रे मन मोहिले मन मोहिले रे मन मोहिले कानात मुगरी निर्गोनी डुगरी रस्त्याने बघत जाई रे मन मोहिले रे मन मोहिले मन मोहिले रे मन मोहिले आता घडली का बिघडली नाही म्हणजे देवाच्या विचाराने अशी अवस्था आहे देवाच्या नावाने अशी अवस्था आहे पण लोकांना ते पडलो नाही का का मला सांगा आता आता आपल्याला भूक लागलेली आहे स्वयंपाक बिगर अग्नीचा चाललाय का अग्नी लावून चाललाय उकळून चाललाय का बिगर उकळीचा परमाचं वरला चालेल वरले पेट बाकली होतात जेवणाला नसेल तर बाकली होती मग पाणी घेतात का नाही पाणी घेऊन नका ना मग सगळ्या गोष्टीला जर रीत आहे परमाचा रीत नसावी मग रीत कळवायला कसा पुढे जावं लागेल रीत कळवायला पुढे जावं लागेल या मंडपात आलं पाहिजे हा कोचगिरी म्हणजे तो काय खातोय काय त्याला मिळतंय पहा ना का तपास काढलाय का कोणा फक्त आलाय तू घेतलाय पिऊन काय चाललंय कळलं का हो त्या महात्म्याने ज्या वेळेला आठात केलेला आहे आणि ते मला तो सारणारा मिळालाच पाहिजे त्या साराशिवाय माझी भूक होत नाही चकोर नावाचा साधू आहे तो त्याला भूक लागली तर ते तेवढंच खातोय आपल्याला आपण काही खातोय म्हणून डोक्यात आपली घाण जात नाही म्हणून आपल्याला खरं कळत नाही त्यांच्या डोक्यात ते होतं म्हणून ती वेळ आली का तो आनंदच घ्यायला येतोय दुसरं काही घेत नाही आता आम्ही आलोय कशासाठी माहितच नाही आता इथे काय करायचं ते माहित नाही आणि काय बोलल्यानंतर आपण पुढे जाणार तपास आहे कौन में कौन समाया इतना नहीं बुझा तो कशासाठी आला जन्माला
काय कारण कोणाशी आलं येतो काय कारण येण्याचं कारण काय आपला शोभित आहे काय कारणाशी आपण इथे आलो आणि काय केलं पाहिजे आणि काय केल्यानंतर आपल्या जीवनाचा फायदा आहे हे उमलण्यासाठी ही समजण्यासाठी देवाने ही देणगी दिलेली आहे हे सोनं आहे ही श्रीमंती आहे पण आता नाव झालं नाही आपण गरीबी भोगतोय काय करावं ही सगळी श्रीमंताची लेकरं आहे समाजाची म्हणजे वारसा आहे सामान्यता नाही पण माणसं आपलेच आपले घात करतात आपलेच आपला घात करून राहिले कोणी बिघडवलेच नाही आपणच बिघडलोय जे खरं आहे ते करत नाही आणि खोट्याचं नाद लागल्याशिवाय राहत नाही काय करावं माझी विनंती आहे प्रत्येकाने आपलं हित करून घ्यावं प्रत्येकाने आपलं हित करून घ्यावं हितासाठीच जगावं नाही तर जगूच नाही हो मातेच्या उदरातून एकाने लय आवड वाटते पण मातेला किती त्रास होतो तिलाच माहित आहे 9 मास रोज वागवते कशासाठी कशासाठी माझं वंश वाढावं आणि माझं नाव कायम राहावं माझ्या आईचं नाव कायम राहावं काय करावं लागेल आपल्याला काय करावं लागेल आपलं जीवन सार्थकी लावावं लागेल आपलं जीवन सार्थकी लावण्याकरता एकच योजना आहे सार्थकी लावण्याकरता एकच योजना अनेक नाही एक संत संघ आणि सद्गुरू संबंध सद्गुरू विचाराची वाटचाल झाली आणि संत संघ जर काही मिळाला तर आजच आजच एकही वाया जाणार नाही एक सुद्धा वाया जाणार नाही कारण सत्य संगतीचे काय सांगू तो आपण बाळाचे साधू थोर झाला पण कलियुगात आज साधू थोर झालेला आहे पण काय करावं आम्हाला कलियुगात सुद्धा साधूची गाठ होत नाही झाली तर आम्ही त्याला ओळखत नाही लोकांची काय ना भाऊ बाबा तर ठेवत आहे तो माझे पाठ झाला काय आपलं आपल्याला कळत नाही लोकांचं जाऊ द्यावं आपलं आपल्याला कळायला पाहिजे आपण कशासाठी आलो हे कळलंच पाहिजे नवीन आपण कोण आहोत नावर उभं आहोत का हे दिसणार आहोत हे का दिसणारा ही पावर आहे दिसण्याकरता पावर आहे नामरूपाला जी काही ताकद आहे ते आपण आहोत हे नामरूप कोणामुळे तयार झाले त्याला किंमत आहे का वरून आलेल्या आवरणाला किंमत आहे आवरण कशासाठी आहे संगोपन करण्यासाठी आहे आणि संगोपन कशासाठी आहे आपल्याला खरा खोटा निवडा लागण्यासाठी उजळा बाया तुका म्हणे वस्तू आहे किंवा नाही तुका म्हणे वस्तू आहे किंवा नाही तुका म्हणे वस्तू आहे किंवा नाही तुका म्हणे वस्तू आहे किंवा माय बापावर एक प्रश्न तुमच्या पुढे ठेवतोय काय प्रश्न आहे आता आपण दरवर्षी आपले असणारे घर कुटुंबामध्ये असणारे आपले दैवत आहेत जवळ ते घेऊन पुढे जातो बाबा जेजुरीला कशासाठी खराब झाले कधी खराब झाले भाऊ खराब झाले मग का नेताय डोक्यात नाही का नेताय भाऊ वर्णन नव्हता
तुम्ही पण बोला ना कान्यात आहेत उजळा मग ते खराब झाले जर पाहिलं तर आपण खराब झालो का ते खराब झाले म्हणून तर आपल्याला आले उजळायला आपल्याला पाहिजे का त्यांना आपल्याला आपण त्यांना उजळून आणलं आपला फायदा काय बोला ना काय फायदा त्यांना उजळून आणलं ठेवले घरात हा ठेवलं जेव्हा बेरपणा टाकले तेव्हा झालं काम पण उद्याकडे आम्हाला पोटभर तांदूळ आणून द्या आम्ही घरातून आणणार नाही आणि ते माझ्या प्रश्न काळासाठी आपल्याला पैशाला मिळाला पाहिजे आणतील का उजळून आणले ना आणतील का आणतील आणि ह्याच मृतीला देव जर उजळून आणला तर जे म्हणलं ते आणून दे मग याला उजळायचं का त्याला उजळायचं बोला ना याला उजळून जर आणलं ना साधू संतांच्या संगतीत तर हा म्हणेल तोपर्यंत आपली पूर्तता करेल मग कोणाला उजळायचं आपण ठरवा प्रश्न कशासाठी आहे नको त्याला आपण उजळीत बसलो आणि उजळायचं जे बाजूला ठेवलंय ती मलिन तर तशीच आहे मग मलिन तर कशी घालवायचं आहे हा जीव अडकलेला आहे हा जीव बनणार आहे त्याला माहितच नाही हा माठ काय आहे हा माठ माहिती आहे का याची किंमत काय आहे माहिती आहे का या माठाची किंमत कळली का हा माठ हाच माठ इकडे आहे हाच माठ तिकडे आहे बाहेर असणारा माठ वेगळा दिसतो आणि इकडे असणारा माठ वेगळा दिसतो हाही फोडायचा आहे तोही फोडायचा आहे केव्हा हा केव्हा फोडायचे आज तुमचं काल्याचा प्रतीक म्हणून दाखवण्याकरता तो फोडायचा पण खरा साधूच्या पदाने हा आधी फोडायचे हा कुठला देते त्याला फोडण्याला म्हणजे इथं हे काथे कुठंच आहे काढलंय मग आज काला खाऊन आलो आता खरंच काला आहे का साधूच्या बोधाने हा माठ फोडायचा आहे आणि तो काला आपला आनंदाचा खायचा आहे आनंदाच्या डोई आनंदाचे त्याच्याकडे पाहायचंय आणि याच्यात तो डायल्यूट करायचे किती जवळ आहे किती जवळ आहे मला सांगा याच्यामध्ये ती अवस्था आहे याच्यामध्ये ती अवस्था आहे कशाची खऱ्या खोटा माठ हा फुटला पाहिजे का तो साधूने बोध केलेला हा फुटतोय का तो विधी अवस्था म्हणजे काय ध्येय अवस्था गेली म्हणजे विधी अवस्था म्हणजे हा माठ फुटल्याशिवाय विधी अवस्थेकडे जात नाही आणि काळा मिळत काळा म्हणजे काय विधी अवस्था मग ती कशी मिळेल साधूच्या बोधाने मिळते तर कशाने मग साधूच्या बोधाने तो माठ फोडायचा आहे आता हा तुम्ही कोणाची आधार फोडायला लागल कशाने फोडायचं आहे बरोबर आहे प्रमाण आहे बा साधू बोध झाला साधूचा बोध झाला ठाईच मोडला आता ठाईच मोडला म्हणजे आम्हाला काही कळेल ना काय बा मोडला नेमका काय मोडला नेमका मोडलं म्हणजे काय मोडणं म्हणजे काय त्या गवळणींना माहित होतं त्यामध्ये ते दूध लाडकुंड टाकवा लागत होतं उद्याकडं आपल्याला दही आणि दूध घेऊन जायचं आहे ना मग तुला मग ते लाडकुंड टाकवायचे रात्री त्याच्याकडून माठात टाकायचंय आणि माठातलं ते आणि दूध दोन्ही दूध घेऊन जायचंय का नाही आणि ती गोष्ट प्राप्त होण्यासाठी ती गवळण सांगते काय सांगते गवळण ती गवळण काय सांगते पहा ना जीवनामध्ये लाड गुंड तापवल्यावर दही होत एरवी होत मग एक मुरलेली अवस्था जर पाहिजे असेल तर तिला ताप द्यावा लागतो ताप देऊन थंडी करून एका
तुम्ही पहा त्याला काय निर्जन म्हणतायत म्हणजे आंबट असं लिंबू तरी पिळलं किंवा एखाद्या टाकाचं जरी थोडं अजून टाकलं तरी ते दूध घट्ट होते आणि घट्ट झालं म्हणजे त्याला दही म्हणतात. आता दही दूध मुरले ते दही, दूध मुरले ते दही, कांची मुरलं ते दही. काय मुरलं? वराती केली आहे आणि ही गोष्ट माऊलीला त्या काळात कळली काय आणि ते दूध दही आज आपण अनुभवाने त्याचा संबंध घ्यायचा का नाही, सार खायचं का नाही त्यातला, त्याच्यातला सार पाहतंय आणि याच्यातला सार खायचंय, त्याच्यातला सार पाहतंय याच्यातला सार काढायचंय. माऊली काय सांगते आबागातून आणि पाठात पहा पुरा बाय काय मनकोने नवनीत तैसे गेला खायला मिळेल. वाया बाकीचं बरळूच नको म्हणतात, वाया व्यर्थ कथा रागवत नको. आता आम्ही कथा सांगत चाललोय, कथा रामाची कथा, रावणाची कथा, कृष्णाची कथा. आणि पण आपल्या जीवनाची कथा काय? आपण तिथंच आहोत ना. आपल्या जीवनाची कथा काय? आपल्या जीवनाचं सार्थक काय? कथेमध्ये सार्थकता आहे का? आहे 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 पण रीत नाही. रीत असेल तर आहे ना. पाहा माऊली म्हणतात ज्ञानेश्वरीमध्ये देव आहे, ज्ञानेश्वरीमध्ये देव आहे, ज्ञानेश्वरी देव आहे. पण पाया घालून पाठ करून पारायण करून सापडला कोण आजपर्यंत? सापडला ज्ञानेश्वरीला देव सापडला? फक्त या वाक्याच्या अगोदर पाया घातल्या. ज्ञानदेव काय म्हणतात, ज्ञानोबा काय म्हणतात कळलं ना. एक तरी ओळी बोलत बसावी, पाठ करीत बसावी, असं आहे का? आहे शब्द. मग आपलं काय झालंय? नामा म्हणे ग्रंथ एवढा उत्तम आहे. नामदेव काय म्हणतात एवढा उत्तम ग्रंथ आहे ज्ञानोबांचा, सामान्य नाही. पण काय करा की उत्तम अवस्था काय आहे हे समजून घेण्याकरता एक तरी ओळीचा अनुभव पाहिजे. यालाच कळेल इतराला कळणार, इतरांनी व्हावा. ते म्हणतो ना मला ज्ञानेश्वरी आहे, माझे उशाला घेऊन झोपतोय, उशाला घेऊन झोपा. ते का डोक्यात विचार आणायचा आहे. काय करील ज्ञानेश्वरी माणसापेक्षा भारी बनवला. त्याला पुढे जायचं, आपल्याला पुढे जायचं. काय नामदेवराय म्हणतात एक तरी ओवी अनुभव पाहिजे. आता मला सांगा ना, अनुभव 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 कुठे मिळतो? कुठे मिळतो अनुभव? अनुभव कुठे मिळतो? कुठल्या गल्लीमध्ये? आता आपण कुठल्या गल्लीमध्ये आहोत? या गावाचं काय नाव आहे? वरसोडा. या गावामध्ये कुठल्या नंबरला आपण आहोत? कुठल्या गल्लीला आहोत? मारुती मंदिरात. आपण गल्लीचं नाव असेल ना? नाही, मारुती म्हणजे मारुती मंदिर गावात पडले आहे.
घरी नंबर असेल ना. हो मला जर तुमच्या गावाला येत असेल तर तुमचं मारुती मंदिर सांगून चालणार. नाही येशील ना गावाला येशील होती पूर्वी. हो अरे आणि म्हणून ही ती गोष्ट आहे. नाव पत्ता या गावाचं सगळं पाहिजे आणि मग घर नंबर सुद्धा पाहिजे आणि त्याचं नाव पाहिजे मला. एका जागी बस इकडे आणते. जाऊ शकतो. काय आमका कुठं राहतो तो कुठल्या गेला पैसे का जागी खाली इकडेच खाली आणि आमचं कुठं आहे मग ठिकाणच नाही. दिवसभर फिरत लागत आपण देव देव मरुनी व्यर्थ का फिरले. देव देव मरुनी व्यर्थ का फिरले. असं आहे ते देव कसं आहे. दिवा बऱ्याच मंडळीला दिवा नाही विचार आहे माझा भाऊ सगळेजण देव देव करायला सगळे चालले पण तो आधी ओळखीचा पाहिजे. कसा आहे त्याचं नाव काय त्याचं गाव काय त्याचा तपास काढला पाहिजे तेव्हा आपल्याला त्याच्याकडे जाता येईल. आपण तपास काढला का काढला आपण जातो का नाही व्हायला जातो का नाही देवाला जातो का नाही तिकडे तिकडे फिरायला जातो का नाही. पण देव कसा आहे तिथे पुन्हा माणसं चाललंय म्हणून देवाला नाव नाही रूप नाही गाव नाही ठाव नाही ठिकाणच नाही. राहतो कुठे त्याचा जर पगार नाही तर आपली त्याची गाठभेट करू होईल. मग माऊली सांगतात भाऊ हा तपास माझ्या शिरगुणीने मला दाखवला. हा तपास माझ्या सद्गुणीने दाखवला. माझा निवृत्तीला शोधवळ म्हणून माझ्या जीवनात गयने नाथ पूजा जागे निवृत्ती. गयने नाथ पूजा जागे निवृत्ती. अवस्था आहे. तू पुढे राहतो तपास नाही आणि तो तपास काढण्यासारखा माऊली म्हणतात माझ्या निवृत्तीला सोजवळ त्याने माझे मिळले बुद्धीचे मन आणि म्हणून मला हे कळलं काय केलं त्याने की बुद्धीचा मन केलं. काय केलं त्याने आपला तो एक देव करुणी काय केलं आपला देव ओळखून घेतला. आपला देव ओळखून घेतला आणि मग जगा पुढे मांडला. काय केला आधी ओळखला आणि मग जगा पुढे मांडली गेली आणि आज आपण त्या
रे